आपण पाहिलं या ठिकाणी सामन्याला जशी सुरुवात होईल आमचे सतीश समालोचक पुन्हा एकदा जॉईन होतील अनिकेत रावते. चला इथून मेगा फायनलला सुरुवात होईल. त्या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा मेगा फायनल. त्या ठिकाणी एक मेगा फायनल पाहिली. त्या ठिकाणी भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाडी बस संघानं बाजी मारली. यंदाचा 2026चा चॅम्पियन जरूर ठरला गेला. ग्राम्य विभागातून सफाळा विभागातील ही फायनलला सुरुवात झाली. त्या ठिकाणी आपण मेगा फिनाले आपण पाहतो. त्या ठिकाणी जय बजरंग पूर्ण सातपाडी संघ चॅम्पियन ठरला गेला. पूर्ण फायनलला सुरुवात झाली. एका बाजूला आपण पाहतो चामुंडा स्पोर्ट्स विराधन विपक्षामध्ये आपण पाहतो या ठिकाणी श्री जगमाता रावळे शेवटचे अंतिम मॅच असेल. 14 दिवसाचा रणसंग्राम आपण पाहिला. या दिवसाची वाट पाहत होते तो क्षण आला. या ठिकाणी तो मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आता नाणेफेकी जिंकली गेली या विराटन संघाला आणि तोंड क्षेत्ररक्षण स्वीकारला. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं ते म्हणजे तोंडना श्री जगमाता रावळे या संघाला 2 सलामीर बॅटर. एका बाजूला नील केणी तर एका बाजूला पण आम्ही आगाशीला भाजवा. सामना सुरुवात करायची. त्या ठिकाणी शेवटचा अंतिम सामना आपण पाहतो. मेगा फायनल 2 सलामीवीर बॅटर. एका बाजूला नेहल केनिया तर एका बाजूला अमेय आगाशी दाखल झाला. त्या ठिकाणी आपण गोलंदाजी ट्रॅक वरती नई नेशला पाहतो. पॉवर प्लेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज आतापर्यंत ठरला गेला. परंतु आजच्या दिवसामध्ये मेगा फिनालेमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण दोन कडवी लढत कडवा संघर्ष आपल्या भेटीसाठी आला. तो शेवटचा नेम सामना ज्या ठिकाणी यंदाचा चॅम्पियन कोण असेल याबद्दल येत्या काळात आपल्याला मिळणारा ज्या ठिकाणी रणसंग्राम ज्या दिवसाची वाट पाहतो तो क्षण आला. दोन सलामीवीर बॅटर ऑन स्ट्राईक वरती नील केनिया नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहत असाल तर तो अमेय आगाशी पाहतोय. चला प्लीज फील्ड अरेंज करून घ्या त्वरित विनंती असेल. चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघ तो समजा सुरुवात. पहिलाच बॉल लाइनेश नीलकेणीसाठी कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेला. या ठिकाणी
थर्ड मॅन क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकच धाव्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल एका धावाने. धापलकाला सुरुवात झाली या कारण इथून पाहिला गेला तर पहिल्याच बॉल मध्ये संघाचं स्वतःच खातं ओपन झालं. एका धाव्याने धाफलकावर आपण पाहू शकता बॅट मधून ते एक धाव आली. तो धाफलकावरती एक धाव जोडली गेली या. पूर्ण चांगली सुरुवात केली गोलंदाजी करणारा टीम न. तो स्विचिटचा अटॅक पॉवरफुल सक्सेसफुल झाला. तो नेलकडीच्या बॅट मधून चौकार येताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी 4च्या मदतीने धावफलक फ्लाय होता जाऊन पोहोचला जाता 6 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मांडावी लागेल कारण त्या ठिकाणी गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतो. त्या अनुषंगाने पहिल्या बॉलवरती तर त्याचं वर्चस्व होतं. तदनंतर इथून खराब चेंडू स्लॉट बदला होता. स्विचिटचा अटेम्प्ट त्यावर झाला सक्सेसफुल. 4 धावांचे मोर उठवले गेली. 4च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असता जाऊन पोचला गेला 6 धावा धावफलकावरती. तर इथून मैनिश वरती केलंय आक्रमण. प्रहार केला इथून चौकारासाठी. 6 धावा धावफलकावरती आपण पाहता तो यावेळेला चांगला चेंडू हाताळला होता. सन्मानजनक खेळली डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी चौकार आल्यानंतर एकेर दुहेरीला प्राधान्य देत असताना पण नीलला पाहतो त्या ठिकाणी धावफलक 1च्या मदतीने फ्लाय होता जाऊन पोचल्या जाता. म्हणजे 7 धावा धावफलकावरती. रवींद्रनंदी स्कुरगाट 5वा बॉल असेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं षटक राहिला गेलं. व्हेरी इकॉनॉमिकल आतापर्यंत. क्षेत्ररक्षक चुकी करतो परंतु बॅकअप चांगल्या इथून एकच जागेवरती यावेळेला समाधान मांडावं लागेल कारण पूर्ण चांगल्या चेंडूंची हाताळणी सातत्याने केली जातात. गोलंदाज दैनेशच्या माध्यमातून शांत ठेवला. फलंदाजांना एक चौकार जर सोडला तर आतापर्यंत एक मोठा फटका आला नाही. तोपर्यंत धावफलक पाहिलं गेलं जाऊन पोचलं जाते 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन द स्कोरगार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. श्री जागमाता रावळे हा संघ जाऊन पोचला 8 धावा धावफलकावरती. यावेळेस फॉलिंग स्वीप अप्रतिम धावचीची संधी जरूर त्या ठिकाणी परंतु डायरेक्ट हिट आला नाही आणि तिथून निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिले षटक संपुष्टात आला. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला प्लीज इथून पहिलं षटक संपुष्टात. ज्या ठिकाणी पहिल्या षटकात समाप्त केले 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथून शेखर किणी दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहता शेखर किणीला प्रमोट केला. त्या ठिकाणी पहिलं षटक पूर्णपणे यशस्वी राहिला गेला. मैनेश या गोलंदाजाचा 8 धावा खर्च करताना पाहायला मिळतं. पॉवर प्लेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज बनवून करी गेलाय तर मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. तो आगाशीच्या बॅट मधून
सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सी मारे का पार षटकार 6. इथून आक्रमण केलं त्या ठिकाणी आपण पहिला शिखरकडे दाखल झालाय पहिल्याच बॉल मध्ये षटकारानं स्वागत केलं या ठिकाणी. यावेळेस उलटाच बॉल जरूर इनसाइड डाऊटचा फटका क्षेत्ररक्षक आहे जी थोडासा फंबल झाला एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करत असताना धावफलक 2च्या मदतीनं पुढे सरसावेल फ्लाय होईल. तो या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोचला जाता 16 धावा धावफलकावरती. आतापर्यंत शेखर जर पाहिलं गेलं तर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. त्या ठिकाणी 8 धावांमध्ये खर्च केल्यात. तो चांगली खेळली आम्ही आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. थोडा चांगला चेंडू यावेळेस सम्मानजनक फटका जरूर क्षेत्ररक्षणा प्रोटेक्शन 30 सर्कलला फील्ड होईल तद्वार एकाच जागेवरती समाधान मांडावं लागतं. 1च्या मदतीने आपण पाहिलं गेला धाफळ जाऊन पोचलं जाता म्हणजेच 17 धावा धाफळकावरती चांगली सुरुवात म्हणावी लागेल तुलना फलंदाजी करणाऱ्या टीमचे. कारण पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅकफूट वरती होते तदनंतर शेखरच्या विपक्षामध्ये तुलना मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न त्यावरती यश आला. तो नीलकणी प्रति फटका पाहायला मिळता आणि चारोवर क्षेत्ररक्षण बंबल झाला तिथून मात्र चौकारामध्ये कन्वर्ट थोडं मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक नैनेशच्या माध्यमातून चेंडू सरळ सी बार एका बार चौकाराला तुझ्या 4च्या मदतीनं धाफळकडे सरसावदार जाऊन पोहोचला गेला 21 धावा धाफळकावरती. तुला षटक थोडंसं मागणं ज्या ठिकाणी आतापर्यंत 4 चेंडूची हाताळणी झाली 13 धावा खर्च करताना शेखर केणे मैदानाच्या आतमध्ये या वेळेस अप्रतिम चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल झाला. इथून बॅकअप चांगला आहे पण खराब फेकी राहिले गेले मैनेशच्या माध्यमातून आणि तिथून ह्या 2 धावा ऍड होतील धाफळकावरती. शेवटचा ती बॉल असेल दुसऱ्या षटकातील ज्या ठिकाणी धाफळा जाऊन पोहोचला गेला 23 धावा धाफळकावरती. काही आपलातून फलंदाजी राहिली गेली. पहिलं षटक जरी बॅकफूट वरती असले तर इथून आक्रमण केलं शेखर किणीवरती. इथून नील किणी असेल आम्ही आगाशी असेल चांगली फलंदाजी जरूर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. थोडी ह्या वेळेस इनसाइड डाऊटचा फटका क्षेत्ररक्षक परंतु चेंडूला फील्ड करेल त्यावर दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला आणि तो 2 धावा सहज रीतीने पूर्ण. या 2च्या मदतीनं धाफळक फ्लाय होत असताना जाऊन पोचलं जाता 25 धावा धाफळकावरती. 12.50 सरासरी गटात 25 धावा धाफळकावरती लागल्या गेल्यात. तो जर पाहिलं गेलं तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष असेल. त्याकडे 12 चेंडूंचा खेळ संपला अर्धी इनिंग संपुष्टात आला. त्याकडे धावफलक जाऊन पोहोचला श्रीशांक मात्र रवळे संघ 25 या आकड्यावरती. इथून या उर्वरित 12 बॉल वरती किती धावा जमवेल त्या ठिकाणी श्रेयस देव फिरकीचा जादूगार म्हणून दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती आपण त्याला पाहतोय. तोंड श्रेयस देवाला तिसरं षटक असेल प्रगतीपथावरती. तोंड चेंडूला वळवलं जरूर इथून ट्रम्पलाईनच्या बाहेर बंबल झाली या गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बीट होत असताना तोंड इथून बाईकच्या स्वरूपात दिल्या 2 धावा असेल वाईट +1 2 धावा अडवतील धाफळकावरती. त्या ठिकाणी धाफळक जवळ पोचला या 2च्या मदतीनं 27 धावा धाफळकावरती. तोंड चांगली खेळी साकारली सर्व फलंदाजी करणाऱ्या टीमनं पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला तुमच्या मुंडा स्पोर्ट्स विधातान या संघाला. हे वेळेस खराब चेंडू आता चेंडूला फिरवलं जरूर वाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपातील या धावा ज्या ठिकाणी खर्च केल्यात गोलंदाज श्रेयस देवनं तोंड धाफळक आपण पाहतो स्थिर 28 या अंकावरती. अजून एकही चेंडू झाला नाही या श्रेयसचे पुन्हा एकदा बॅटिंग एज बॅकहँड एरियाला चेंडू ट्रॅव्हल झाला
क्षेत्ररक्षण फील्ड करेल त्यावर एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. तो चांगली गोलंदाजी राहिले गेले. तुम्ही यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये पूर्ण चेंडू सरळ क्लिअर करेल 4 धावांसाठी. थोडं 4च्या मदतीनं धावफलक आपण पाहतो ज्या ठिकाणी जाऊन पुचले जातात 33वा धावफलकावरती. पूर्ण आतापर्यंत श्रेष देव चांगली गोलंदाजी साकारतो परंतु एक्स्ट्रा स्वरूपात दिले धावा असतील ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये खर्च केल्यात गोलंदाज श्रेयस देवनं आतापर्यंत 33वा धावफलकावरती लागल्या केल्यात. यावेळेस सोडवला जर पिकअप शॉट इनसाइड आउटचा फटका स्टँडर्ड डिलिव्हर सरळ चेंडूवाला सी बार षटकार 6. तोंड यावेळेस वळवला जर चुकी झाली यष्टी रक्षकाच्या माध्यमातून तिथून बाईच्या स्वरूपात पंचांनी दर्शवला एक धाव ऍड होईल. शेवटचा ती बॉल असेल चांगल्याची गोलंदाजी राहिले गेले. गोलंदाज श्रेयस देवच्या माध्यमातून आतापर्यंत निरुत्तर केला परंतु इथून पाहिलं तर स्वरूपातील ज्या धावा आहेत कुठेतरी चुकी झाली त्याच अनुषंगाने धावा येताना पाहायला मिळतात. याही वेळेस चांगला फटका पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षणासाठी या सर्कलला तिथून एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. तिथून तिसरं षटक संपुष्टात आला आणि तोंड धापाला जाऊन पोहोचलं गेलं 41 आकड्यावरती. ज्या ठिकाणी आपण पाहतो चिंतामणी एंटरप्राइजेसचे मॅनेजर तिथून निलेश पुरस्कारांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज वाढदिवस आहे त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स वरून. तर सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी शेवटचा अंतिम षटक गोलंदाज दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती स्वप्नील दाखल झाला चामुंडा स्पोर्ट्स विरतन संघाच्या माध्यमातून डेथ ओव्हर मध्ये अशा प्रकारे गोलंदाजी करेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर श्री जागमाता रावळे संघ जाऊन पोहोचला गेलाय 41 आकड्यावरती विदाउट लॉस ऑफ विकेट बिनबाद 41 धावा पर्यंत मजल मारली. यातून श्री जागमाता रावळे संघानं शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल या उर्वरित 6 बॉलवरती किती धावा जमवेल. बॉल फुल टॉस आहे केलाय फुल टोल वसूल सरळ चेंडू सी मारिशा बार षटकार 6. थँक्यू. इथून फेअर डिलिव्हरी दोन फेअर डिलिव्हरी आला रिव्ह्यूच्या ठिकाणी आपण चेक केला. फुल टच बॉल वरती फुल टोल वसूल केला हिल किणीनं तो धावफलक या 6च्या मदतीनं जाऊन पोचले जाता 47 रन ऑन दिस गुरघाट. अप्रतिम क्लास दर्शवला तेलकणीच्या बॅट मधून या वेळेस एरियाला क्लिअर करणारा आलाय चौकार 4 कडे तोंड सेकंड वसी नसेत पाहायला मिळाले. फुल टच बॉल होता फुल टोल वसूल केला अकोट टप्प्याची लेंथर लाईन त्यावरती आक्रमण पाहिलं तोंड
फक्त दिशा दिली गेली या बॉल वरती. चेंडूला सरळ कन्वर्ट केलं 4 धावांमध्ये. इथून या 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोचलं गेलं 51 धावा धावफलकावरती. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉल वरती किती धावा जमवेल नेल आपल्या संघासाठी. तोडणं ट्रम्पलाईनच्या बाहेर वाईट बॉलचा आला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल. ज्या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतोय धावफलक जाऊन पोचलं गेला 52 52 धावा धावफलकावरती. शाहरुख संघानं मात्र रावळे संघाची गोलंदाजी एक फायटिंग टोटल पर्यंत तर पोचलं जातं. अजून 4 बॉल शिल्लक आहे या इनिंग मधील. या ठिकाणी 4 बॉल वरती किती धावा जमवेल नेल आपल्या संघासाठी. या तोंड मोठा प्रहार करायचा होता जरूर. नवलला क्षेत्ररक्षण शेखर किणी कोणती चुकी करणार नाही. इथून एकच धाव्यावरती समाधान मानावं लागतं. स्वप्नेलने इथून कमबॅक केलंय, पुनरागमन केला. त्या ठिकाणी षटकार चौकार आल्यानंतर इथून एक धाव पाहायला मिळतं. 1च्या मदतीनं धावफलक आतापर्यंत 53 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तोंड ट्रम्पलाईनच्या बाहेर यावेळेस धावफलक जाऊन पोहोचला 54 धावा धावफलकावरती. असं 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. याबरोबर 3 चेंडू वरती किती धावा जमेल येतो. आम्ही आगाशीला पण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. तो या वेळेस चांगला चेंडू आपल्याच फॉलो मध्ये चांगला क्षेत्ररक्षण राहिला. पूर्ण गोलंदाज स्वप्नीलला पण पाहतो. पाचवा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील आम्ही आगाशीच्या विपक्षामध्ये. फुलटॉस बॉल जरूर सरळ बॅटचा वापर. चेंडू सरळ सीमा रेषेपार चौकार 4. थोडी ह्या वेळेस चांगला चेंडू राहिला. तो शेवटच्या अंतिम बॉल वरती पाहिला तर एकच धाव आली. तो 24 चेंडू 7ची गरज असेल चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघासाठी. हिटारी 24 बॉल आणि 7ची गरज विदाउट लॉस ऑफ विकेट आता खेळी राहिले गेले. त्या ठिकाणी 24 चेंडू मध्ये 59 धावा जमवल्या श्री जगबता रावळे संघानं. इथून कोणता संघ असेल समुद्र चॅम्पियन ठरेल चामुंडा स्पोर्ट्स विरातन की पूर्ण श्री जगबता रावळे. प्रश्नचिन्ह येणारे काल आणि येणारा वेळ दर्शवेल. इथून कोणता संघ असेल जो मात्र आज चॅम्पियन ठरेल फ्रेंच चषक 2026 मध्ये. चला प्लीज इथून विनंती असेल चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघ आपले 2 सलवेर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे नोंद असू द्या.
इथून आपण दक्षल आणि इथून श्रेयस देवी जोडी पाहतो. त्या ठिकाणी 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 7 धावांचा टार्गेट सेट केला. तर जगमता रावळे संघानं त्याचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी आपण दाखल झाली. सलामीवीर म्हणून एका बाजूला दक्षला आहे तर एका बाजूला श्रेयस देवला आपण पाहतो. तर इथून गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहणार असाल तर अमेय आगाशी दाखल झाला. तिथं बॅटने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. इथून विद्या बॉल दाखल झाला. तिकडे गोलंदाज ट्रॅक वरती आपण त्याला पाहतो. इथून ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. इथून आपण चेक केला. इथून ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. नोंद असू द्या इथून. इथून वर्चस्व गाजवतो. यावेळेस चांगला चेंडू आहे. तितकं चांगला प्रहार आहे. इथून क्षेत्ररक्षक नाही आहे. यातून चेंडू सरळ क्लिअर करेल. आउट ऑफ द पार्क दक्षालच्या बॅट मधून आलाय षटकार असा. इथून आम्ही सुद्धा शेवटच्या ते बॉल पर्यंत लढत देऊ हे दर्शवून दिला. इथून श्री जगमता रावळे संघाला इथून षटकाराने धावफलक फ्लाय झाला. जाऊन पोचला जाता 7 धावा धावफलकावरती. पुन्हा त्यामुळे पुनरागमन केला. निवृत्त केला. फलंदाज दक्षला डॉट बॉल पाहायला मिळतो. पावलाचा वापर जरूर लोवर फुटतोच बॉल. हार्दिक घरात चेंडू खाली आला. चेंडूला फील्ड करतो. वर कोणती चुकी करणार नाही. यातून एका जव्यावरती समाधान मानावं लागतं. तो श्रेयस देव दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती. ज्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला गेलाय 8 धावा धावफलकावरती. जुने 52 धावांची गरज असेल. यातून टार्गेट जे आपण पाहिला 60 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत विराटन संघ जाऊन पोहोचलाय 8 धावा धावफलकावरती. त्यामुळे स्पीकर शॉट खेचून मारला. पूर्ण फेसबुकच्या कमेंट मध्ये सांगायचं कडक शॉट मारला. चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार 6. तो श्रेयस देव तमणाचं नाव घेणार नाही. कारण ज्या ठिकाणी तोंडा चांगला चेंडू होता. रडार मधला चेंडू होता त्याला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला. षटकारामध्ये कन्वर्ट करत असताना 6 धावा ऍड होतील. या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 14 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतो. इथून लावडा पिझारोर बॅटरने बॉलचा संपर्क नाहीये. कनेक्टिव्हिटी नाहीये. प्लेट डॉट मिस डॉट बॉल आला.
शेवटचा अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकातील. त्या ठिकाणी आपण गोलंदाज अमेय आगाशीला पाहतो. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली गेली. चांगला प्रहार जरूर क्षेत्ररक्षण नयन पाटील पाटला करतोय. साहिल साहेब चेंडू वरती आला. दोन फेके तितकी चांगली झाली या तद्वार 2 धावा रोखू शकणार नाही. थोडं चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिली गेली. या 2च्या मदतीनं षटक संपुष्टात आला. ज्याकडे धावफलक जाऊन पोहोचलं गेला 16 धावा धावफलकावरती. येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 44 धावांची गरज असेल विजयासाठी. तोडणं नील किनी दाखल झाला. पहिलाच बॉल तोडणं बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तिकट बाउन्सर हाताळला. तोडणं डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी दक्षला पाठवला बॅकफुट वरती. तोही षटक निर्णायक असेल. इथून जर निश्चित स्वरूपामध्ये चांगली षटक जर राहिलं ना तर बॅकफुट वरती जाईल. विराटन संघ इथून जर धावा आल्या तर बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळेल. श्री शाकमाता राबले हा संघ पाहायला मिळतो. नीलकणी पुन्हा एकदा दाखल झाला. दोन चांगला चेंडू गोलवर टप्प्याची लाईन लक्षण आहे त्या ठिकाणी. मुकेश चौरसी आला. थोडंसं बंबा झाला. दुसरावेचा अटेम्प्ट प्रयत्न जरूर आहे. तो श्रेयस देवना थांबून ठेवला या ठिकाणी. तिसरा बॉल यावेळेस चांगला चेंडू होता. तितका चांगला प्रहार झाला. नयन पाटील आला चेंडूला फील्ड करेल. तर एकच सभेवरती समाधान मांडावं लागतं. कारण इथून चांगली गोलंदाजी राहिली गेली. अचूक टप्प्यावरती भेदक मारा मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. निरुत्तर केला फलंदाजी करणारा फलंदाजाला. तोंड दक्षला पण पाहतो. यामुळे चांगला चेंडू इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन. नयन पाटील चुकी करतोय. तो नशिबाची साथ त्या ठिकाणी दक्षला मिळाले. चेंडू सरळ सी बारिश पार नशिबाचा आलाय. चौकार 4. तर तोडणं चांगली गोलंदाजी आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पाहिला गेला. नीलकणी 5 बॉल देणे डिलिव्हर केलात. 7 धावा खर्च करतो. त्यामुळे जाऊन पोचल्या 23 अंकावरती. तोंड चांगला प्रहार. क्षेत्ररक्षण साहिल फिगर चेंडू वरती आला. चेंडूला फील्ड करतो. एकच धाव्यावरती समाधान. इथून षटक संपुष्टात आला. या ठिकाणी 2 षटकात समाप्त करीत 12ची सरासरी गाठत आतापर्यंत पुन्हा चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघ जाऊन पोहोचला. 24 आकड्यावरती येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 36 ची गरज. सामना अजून बॅलन्सिंग आहे. प्रत्येक षटकामध्ये 18ची सरासरी गाठायची आहे. पुन्हा षटक निर्णायक असेल. इथून जर कमी धावा आल्या तर बॅकफुट वरती जाईल चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघ. तिथून जर चांगली चेंडू हाताळलाय तर निश्चित स्वरूपामध्ये पुन्हा एकदा आपल्या बाजूने श्री जागमाता रावळे संघ पूर्ण मॅच मध्ये ऑन राहील.
पराभव 36 ची गरज असेल. तोंडणं धनंजय नाईकला आपण पाहतो त्या ठिकाणी दाखल झाला तर षटक प्रगती पथावरती असेल. तोंडणं श्रेष्ठ देवच्या विपक्षामध्ये 250 ओव्हर त्या ठिकाणी तोंडा व्हाईट बॉलचा इशाराला ट्रम्प लाईनच्या बाहेर या चेंडूच्या हाताळले राहिले गेले परंतु शतरक्षण यष्टीरक्षण त्या ठिकाणी जीत पाटील कोणते चुकी करणार नाही. इथून जर हा चेंडू सोडला गेला तर निश्चित स्वरूपामध्ये मात्र बाईच्या स्वरूपामध्ये धावा ऍड झाला असतं त्या ठिकाणी परंतु ती चुकी केली नाही. चांगला चेंडूला कॅरी केलं या ठिकाणी. उडवलाय जरूर हवाई सफर घडवलंय चेंडूला स्टँड ऑन डिलिव्हर श्रेयस देवच्या बॅट मधून धनंजय नाईकच्या विपक्षामध्ये आलाय षटकार 6. इथून या वेळेस उडवलाय जरूर चेंडू सरळ क्लिअर करेल सी बार षटकार 6. यातून श्रेयस देव ची बॅट बोलू लागली ज्या ठिकाणी षटकार ची भाषा मात्र त्याच्या बॅट मधून येताना ही खेळपट्टी जणू त्याच्या प्रेमात पडली. आज त्या ठिकाणी धावफलक पुन्हा एकदा साने फ्लाय होईल जाऊन पोचलं जातं 37 धावा धावफलकावरती. अजून इथून जर समीकरण पाहिलं गेलं तर इथून येणारे बॉल असतील 9 आणि 9 बॉल मध्ये विद्यासाठी 23 ची गरज मॅच अजूनही हो ना कारण इथून श्रेयस देवची अशीच फलंदाजी सुरू राहिली तर निश्चित स्वरूपामध्ये पूर्णपणे बॅकफुट वरती जाईल श्री जागपता रावळे संघ कारण सामना अजून संपला नाही. बॅलन्सिंग अजून या दोन्ही बाजूने सामना झुकला 9 चेंडू 23 ची गरज असेल 37 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी 12 बॉल 36 ची गरज होती. तिथून समीकरण बदलला त्या ठिकाणी 2 षटकार मात्र आले तिथून पाहिलं गेलं तर श्रेष्ठ देवीच्या माध्यमातून आणि एक एक्स्ट्रा स्वरूपातील वाईट स्वरूपातील अभांतर धाव त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड झाली. अशा प्रकारे इथून आतापर्यंत 13 धावा खर्च केलं गोलंदाज धनंजय नाईकनं. तोंडणं भन्नाट वेग जरूर आणि तोंडणं यस द फिंगर इज ग्रोन अप अंपायर नाव फलंदाज बाद होत असताना श्रेयस देव बॅक टू द पवेलियन. तुला प्लीज न्यू बॅटर इथून नैनेश दाखल झाला त्या ठिकाणी आपण पाहिलं त्रितोंड समीकरणात बदल 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 23 ची गरज असेल. पूर्ण 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 23 ची गरज असेल अजूनही विजयासाठी. गोलंदाज धनंजय नाईकनं केलाय पलटवार श्रेयस देवला पाठवला बॅक टू द पवेलियन. तेव्हा नैनेश दाखल झाला 8 बॉल 23 ची गरज असेल. यातून उडवलाय जरूर चेंडूला सरळ सीमा रेषापार षटकार 6.
पूर्ण समीकरणात बदल. ज्या ठिकाणी 7 चेंडू 17ची गरज असेल, चला प्लीज स्पीडअप करा. त्या ठिकाणी 7 बॉल आणि 17ची गरज असेल. काम फुडला इथून चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघानं इथून धनंजय नाईक स्टार आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागली आहे ना, थोडासा महागडा ठरला जातो या स्पर्धेमध्ये, कारण त्याच्या विपक्षामध्ये येणारे शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतो. त्या ठिकाणी श्रेयस देवनं हल्ला बोल केला, तो नैनेश दाखल झाला, त्याने सुद्धा आक्रमण केलं. पुन्हा एक चांगल्या गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळतं. यावेळेस चांगला चेंडू हेलिकॉप्टर जोर फिरवला. क्षेत्ररक्षक नयन पाटील पुढे सरसावला, चेंडूला फील्ड करतोय. त्याचबरोबर दुसऱ्या धावेचा टॅप जरूर त्या ठिकाणी. पूर्ण या 2 धावा सहजरितीने पूर्ण झाल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचला जाता 45 धावा धावफलकावरती. इथून येणारे 6 बॉल आणि 15ची गरज. कुठेतरी 7 धावा जेव्हा लागल्या होत्या धावफलकावरती, तेव्हा कुठेतरी श्री जगमत रावळे संघानं समोरच्या संघाला हलक्यात घेतलं असेल. परंतु इथून जे समीकरण आपण पाहतोय 6 बॉल 15 घाम फोडला श्री जगमत रावळे संघाला. इथून प्रत्येक बॉल निर्णायक असेल. ज्या ठिकाणी टीम मिटिंग करण्यासाठी भाग पाडली या तो निमेश गरज तर दाखल झाला. 6 बॉल 15ची गरज. चला प्लीज लगेच फील्ड अरेंज करून घ्या विनंती असेल श्री जगमत रावळे संघ. दोन 6 बॉल 15 अजून धावा केल्या जाऊ शकतात, कारण दक्षिणसारखा एक सेट बॅटर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. ही स्पर्धा ज्याने गाजवली आपल्या फलंदाजीच्या जोरावरती तो दक्षलला आपण पाहतोय. सहा बॉल 15 इथून हे सामन्याचं इक्वेशन आपण पाहतो. क्षेत्ररक्षण जरूर सजवला, हिमेश गरज दाखल झाला. 6 बॉल 15ची गरज असताना पहिलाच बॉल स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. हिमेश गरजच्या माध्यमातून डॉट बॉल आला. तो प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला बॅकफुट वरती घेऊन जाणारा, तो प्रत्येक निर्धाव चेंडू सोन्याच्या किमतीचा गणला जाईल. तो जो संघ जिंकेल चॅम्पियन होईल या पर्व पहिल्यामधील. तिकडे संघर्षाचे पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये जरूर, कारण इथून हिमेश गरज दाखल झाला. पहिलाच बॉल डॉट हाताळला त्यानं. हिमेश पुन्हा एकदा दक्षलच्या विपक्षामध्ये येतो. पिकअप शॉट चेंडूला उडवला. नयन पाटील चुकी करतोय त्या ठिकाणी. नयन पाटीलच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ वन बाउंड सीमा रेखा बार चौकार 4. चौकार आला. पुन्हा घाम फुडला निश्चित स्वरूपामध्ये. चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघानं ज्या ठिकाणी समीकरणात बदल झाला. येणारे बॉल असेल तो म्हणजे 4 आणि 4 बॉल मध्ये 11ची गरज. मॅच बॅलन्सिंग स्थितीमध्ये इथून कोण जिंकेल कोण हारेल कुठेतरी थोडस हलक्यामध्ये घेतलं होतं चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाला, आणि त्या संघाने इथून घाम फोडला श्री जगमाता रावळे संघाला. कारण असं वाटलं होतं की 1 साइडेड मॅच होईल, परंतु इथून पलटवार राहिला गेला. धनंजय नाईक वरती केलेला प्रहार त्याने 30 षटकार मात्र खाल्ल्या. इथून एक मागलं षटक त्याच्या माध्यमातून राहिलं गेलं. जवळ धनंजय नाईक 21 धावा कर्ज केला. चला पेस स्पीडअप करा विनंती असेल इथून. हिमेश पुन्हा एकदा दक्षलच्या विपक्षामध्ये. तो यावेळेस फुलटच बॉल उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण जी त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. या सॉफ्ट डिसमिसर राहिला गेला. फलंदाज बाद होत असताना दक्षल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद.
थँक्यू चला प्लीज न्यूमॅन जास्त वेळ घ्यायचा नाही विनंती असेल. चला इथून फलंदाज लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा नोंद असू द्या. त्यातून शेखर किणी दाखल झाला. 3 बॉल 11ची गरज असेल. ज्या ठिकाणी डोंगरे गावातील एक घातक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो जर दाखल झाला. इथून शेखर किणी 3 बॉल 11ची गरज असेल. इथून कोण जिंकेल, इथून कोण ठरेल चॅम्पियन यंदाच्या पर्वाचं, इथून हिमेश घरात. चला प्लीज टीम मीटिंग नको विनंती असेल. श्री जागपत रबळे संघ 3 बॉल 11ची गरज हा. शेखर किणी दाखल झाला त्याच्या विपक्षामध्ये. इथून कशा प्रकारे गोलंदाजी साकारेल. पुन्हा शेखर पुन्हा हिमेश पुन्हा शेखर दाखल झाला. चौथा बॉल पुन्हा चांगला चेंडू जर रायझिंग डिलिव्हरी प्लेट डॅन मेस डॉट बॉल आला. वाईट साठी स्वरूपात रिव्ह्यू घेतला गेला. या ठिकाणी चेक मात्र केलं जाईल. इथून वाईट बॉल आला. इथून आपण तर धाव ऍड होईल. ज्या ठिकाणी समीकरणात बदल. 3 चेंडू 10ची गरज. चला प्लीज टीम मीटिंग नको. 3 बॉल 10ची गरज. शेखर किणी ऑन स्ट्राईक वरती. अजूनही दोन्ही बाजूने बॅलन्सिंग स्थितीमध्ये. 3 बॉल 10ची गरज. शेखर किणी एका बाजूला तर हिमेश घरात दाखल गोलंदाज ट्रॅक वरती. फोन कर ना. यावेळेला चांगला चेंडू जरूर राहिला. धावचीची संधी त्या ठिकाणी. पूर्ण सॅक्रिफाईस स्वरूपात फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. शेखर किणीच्या खेळला पूर्ण विराम. वाईट साठी पुन्हा एकदा बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतला. पूर्ण फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी डॉट बॉल येईल निश्चित स्वरूपामध्ये. पूर्ण समीकरणात बदल झाला. त्या ठिकाणी येणारे बॉल असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये 10ची गरज. इथून आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 10ची गरज असेल. काही जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून आपल्याला पाहिलं तर विराथण तर एका बाजूला श्री जागमाता रावळे संघ आहे. 2 चेंडू 10ची गरज. नवीन फलंदाज अनिकेत या ठिकाणी नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. इथून 2 चेंडू आणि 10ची गरज. 2 चेंडू आणि 10ची गरज. काही जबरदस्त बिग बॅटल बिग मॅच रंगले गेले. 2 चेंडू 10ची गरज. सोडवलंय जरूर. शत्रचकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय सीमा रेखा पार. षटकार 6-6-6.
धन्यवाद, थँक्यू. इथून जर 3 धावा आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल आणि नक्कीच 1 चेंडू 4 ची गरज असेल. 1 चेंडू 4 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 3 धावा आल्या तर नक्कीच सुपर ओव्हर पाहायला मिळेल आणि नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळेल. आणि इथूनच काही जबरदस्त 1 चेंडू 4 ची गरज. इथून 60 धावांचं लक्ष हे समोर असताना जी खेळी साकारली गेली याच्यामध्ये काही शंका नाही. इथून मात्र नक्कीच 1 चेंडू 4 ची गरज असेल. 1 चेंडू 4 धावेची गरज. म्हणून म्हणतात ना, थकले जरी पंख उडावे लागेल, येत्या संकटास तुला भिडावे लागेल, जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत, संघर्षात तुला एकट्यालाच लढावं लागेल. इथून 1 चेंडू 4 ची गरज असेल. 1 चेंडू 4 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर हिमेश, तर एका बाजूला स्ट्राईक एंडला नैनेश किणी पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 ची गरज. 3 धावा आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. उडवले जरूर सन बॅटचा वापर आहे. इथून चेंडू सरळ विराटन चॅम्पियन संघ ठरला गेलाय. काय जबरदस्त, कम ऑन.